नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचे पुरुष आणि कन्या राशीचे स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल, दोघांच्या आशा अपेक्षा नेमक्या काय असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो, रिलेशनशिपमध्ये त्यांच्या अपेक्षा काय असतात आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला हे जाणून घेणं अतिशय आवश्यक राहील की यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे नेमकं कशा प्रकारचं असतं. सुरुवात आपण वृषभ राशींच्या पुरुषांपासून करू. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी हे रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे, राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं यांचं राहणीमान असतं. फॅशनची समज यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची असते. म्हणजे कुठल्या रंगाचे, कुठल्या फॅशनचे कपडे घालायला हवे त्याची समज त्यांना बालपणापासूनच असते किंवा जन्मजात असते. या जोडीला त्यांचे जे वाणी आहे ते सुद्धा अतिशय चांगले असते. म्हणजे संवाद साधण्याची जी कला आहे ही वृषभ राशी इतकी चांगली किंवा उत्तम किंवा सहज इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. म्हणजे मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचा किंवा सिरियस किंवा गंभीर जरी असला तरी आपल्या सहज आणि ओघवत्या वाणीने समोरच्याला तो समजावून देण्याची जी ताकद आहे ती ताकद वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि बोलताना सुद्धा हसून बोलतील, सहजपणे बोलतील किंवा विनोदात्मक जी शैली आहे ती वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजेच त्यांचं राहणीमान आणि त्यांचं बोलणं यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे आकर्षक दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे कलाप्रिय असतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांना जात्याच म्हणजे लहानपणापासूनच आवड असते आणि खास करून संगीताचा कान असतो. म्हणजे श्रवण करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती या राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. मुळातच ज्याला आपण बाथरूम सिंगर म्हणतो तसे प्रत्येक पुरुष असतात. म्हणजे गाणं गुणगुणणं त्यांना आवडतं आणि गाणं ऐकल्यावरती त्यांचा मूड सुद्धा खूप चांगला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅविश लाईफस्टाईलकडे त्यांचं थोडंसं आकर्षण असतं. आधुनिक किंवा अधिभौतिक जे सुख असतात त्याच्याप्रती यांच्याकडे आकर्षण असतं. शुक्राची रास असल्यामुळे सर्व प्रकारचे जे अधिभौतिक सुख आहेत त्याचा आनंद घेतला जावा अशी यांच्या मनापासून इच्छा असते आणि ती त्यांना सर्व मिळतात सुद्धा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे लॅविश लाईफस्टाईलकडे आकर्षण किंवा अधिभौतिक सुखाचं आकर्षण यामुळे तुम्हाला कदाचित वाटेल की ही रास जी आहे म्हणजे वृषभ रास जी आहे ती खर्चिक आहे. मात्र असं अजिबात नाही. वृषभ राशीचे जे पुरुष असतात यांचं राहणीमान जरी चांगलं असलं किंवा यांच्या अपेक्षा जरी मोठ्या असल्या तरी प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे त्याची बचत करायची याचं उत्तम ज्ञान हे वृषभ राशीच्या पुरुषांना चांगल्या प्रकारचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हे जे गुण आहेत जीवनाला स्थिर स्थावरतेकडे नेणारे हे सर्व गुण तुम्हाला वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतात. म्हणूनच करिअरच्या बाबतीत जरी तुम्ही बघितलात तरी हे अगदी सहजपणे स्थावरता येणं आलेली दिसते. यांच्या वैयक्तिक जीवनात कितीही संघर्ष असला तरी तो तुम्हाला वर करणी दिसणार नाही. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात सकारात्मक असल्यामुळे जरी त्यांच्या जीवनात संकट किंवा दुःख आली तरी त्याबद्दल जास्त काही बोललं जाणार नाही. आणि तसं पण पाहिलं तर वृषभ राशीचे पुरुषांची संवाद साधण्याची कला जरी चांगली असेल, भाषेची वरची पकड जरी चांगली असेल तरी जास्त बोलणार नाहीत. मुद्द्यापुरतं बोलते, विचारलं जाईल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे देतील. उगाच उघड्या ठेवलेल्या नळाप्रमाणे वाहत राहणं किंवा बोलत राहणं हे यांना पटत नाही, रुचत नाही. आणि जे काय बोलतील ते नीट विचार करून बोलतील. कुठल्याही गोष्टीवरती निर्णय घेताना थोडासा वेळ लावतील परंतु एकदा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहतील. अर्थातच या त्यांच्या वृत्तीमुळे जीवनामध्ये स्थावरता त्यांच्यावर चांगली येते आणि ट्रस्टवर्दी असतात. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्यांच्या ओठावर असतात. डिप्लोमॅटिक जरी असले तरी खोटं बोलणं यांच्या वृत्तीमध्ये तसं सहसा दिसून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे थोडे खवय्ये असतात. चांगलं खाणं किंवा चांगल्या पदार्थांची त्यांना आवड असते. चटपटीत खाणं त्यांना आवडतं, बाहेरचं खाणं त्यांना आवडतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरयष्टीवरती सुद्धा दिसून येतो. साधारणतः वृषभ राशीचे जे पुरुष असतात यांच्यामध्ये थोडीशी मेदवृद्धी हे दिसून येऊ शकते. असं जरी असलं तरी एकंदरीतच हॅपी गो लकी ज्याला म्हणतो तशा प्रकारचा यांचा मूळचा स्वभाव दिसून येतो. या राशीमध्ये जवळजवळ 3 नक्षत्र आहेत. पहिलं जे नक्षत्र आहे ते कृतिका नक्षत्राचे जे शेवटचे 3 चरण आहेत हे वृषभ राशीचे पहिले 3 चरण आहेत. कृतिका नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये हट्टीपणा म्हणजे वृषभ राशीमधला जो हट्टीपणा आहे, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा जो भाग आहे हा भाग बऱ्याच प्रमाणात
कृत्तिका नक्षत्रात थोडा जास्तच प्रमाणात दिसून येतो आणि त्यांच्या वाणीसुद्धा कधी कधी तिखट होऊन जाते. तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं खरं तर गरजेचं राहील, कारण त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती खूप खोलवर होऊ शकते. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. तरीसुद्धा या कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात हे स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे असतात. त्यांची जी स्वप्न असतात ती स्वतः पूर्ण करणारे असतात, शिस्तप्रिय असतात आणि काम करण्याची जी तडफ असते ही जबरदस्त दिसून येते. बऱ्याच वेळा कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांना मातापित्यापैकी कोणा एकाचं सौख्य कमी मिळणं हा भाग थोडासा दिसून येतो. याचप्रमाणे डोळ्यांच्या संदर्भातले त्रास किंवा पित्त प्रकृतीच्या संदर्भातले जे त्रास आहेत हे यांच्यामध्ये दिसून येतात. परंतु कर्तृत्वाच्या दृष्टीने कृत्तिका नक्षत्र हे जबरदस्त दिसून येतं. दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे रोहिणी. रोहिणी नक्षत्राची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. लाडात वाढणारं नक्षत्र आहे. आईच्या फार जवळ असतं, आईचं प्रेम यांच्यावरती फार असतं आणि त्याच्यामुळे लाडात वाढल्यामुळे थोडंसं ज्याला आपण लेझिनेस ज्याला आपण म्हणतो तो थोडासा येऊ शकतो. म्हणजे करू बघू अशा प्रकारचे आणि यांच्या अपेक्षासुद्धा खूप मोठ्या असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं लॅविश लाईफस्टाईलकडे किंवा आधुनिक राहणीमानाकडे किंवा उच्च राहणीमानाकडे यांची थोडीशी आवड असते. जो वृषभ राशीतला जो कलाप्रिय पिंड आहे किंवा जो ज्याला आपण लॅविश लाईफस्टाईलचा जो पिंड आहे तो रोहिणी नक्षत्रामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु हे जे नक्षत्र आहे हे थोडंसं लकी आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना अपेक्षा असतात त्या गोष्टी त्यांना मिळतात सुद्धा. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीचे शेवटचे 2 चरण येतात. मृग नक्षत्राच्या पुरुषांचे थोडासा स्वभाव वेगळा असतो. हे वाचन वेडे असतात, पुस्तक वाचणे यांना आवडतं. बऱ्याचशा फील्डमधलं किंवा क्षेत्रामधलं नॉलेजसुद्धा यांना खूप चांगल्या प्रकारचं असतं आणि त्यामुळे सहज संवाद कौशल्य यांच्यामध्ये येतं आणि जे बोलतील ते अर्थपूर्ण असतं आणि त्या बोलण्याला किंवा त्यांच्या वाणीला हे वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरेसुद्धा असतात. म्हणजे समोरच्याला पटेल रुचेल अशा प्रकारे किंवा त्यांच्या पातळीपर्यंत जाऊन पोचणं हा जो भाग आहे हा भाग मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये खूप चांगले असतात आणि अतिशय अलर्ट असतात, अत्यंत दक्ष असतात. छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा सारासार विचार करून करतात. म्हणजे जो रोहिणी नक्षत्रामध्ये करेंगे देखेंगे जो गुणधर्म आहे तो तुम्हाला मृग नक्षत्राच्या पुरुषामध्ये तसा दिसून येणार नाही. त्यामुळे मृग नक्षत्राचे जे पुरुषांचे जे डिसिजन आहेत, निर्णय हे सहसा चुकत नाहीत किंवा मृग नक्षत्राच्या पुरुषांना फसवणं थोडंसं कठीण होऊन बसतं. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडी चर्चा करू की कन्या राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. पहिली गोष्ट जी की कन्या राशीच्या स्त्रीबद्दल नजरेत भरते ते म्हणजे त्यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि स्वच्छ असतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची किंवा त्यांचं सगळ्यात मोठं अस्त्र ते म्हणजे वाणी. वाणीवर यांची पकड अगदी मस्त असते, चांगली असते. बराच काळ एखाद्या विषयावरती बोलण्याची जी ताकद आहे ती ताकद कन्या राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगली असते आणि हे थोडेसे चाणाक्ष असतात, दक्ष असतात. छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल विचार करणारे असतात आणि यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती सुद्धा खूप चांगली असेल. बालपणापासूनच यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ते मिळतात. त्यामुळे बऱ्याचशा क्षेत्राबद्दलचं नॉलेज हे कन्या राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर सहज ते संवाद साधू शकतात. हसत बोलणं आणि बरंच काही बोलून सुद्धा आपल्या मनातलं काही न सांगणं हा जो विशेष गुणधर्म आहे हा विशेष गुणधर्म कन्या राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात याचे चांगले सुद्धा भाग आहेत की यांचा असा समज असतो किंवा तो बरोबर सुद्धा आहे की आपल्यातले सगळे गुण किंवा आपले विचार किंवा आपले सिक्रेट जर का आपण इतरांना शेअर केले तर कदाचित समोरचा त्याचा वेगळा चुकीचा फायदा सुद्धा उठवू शकतो. तर अर्थातच या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कधी कधी या तुमच्या स्वभावामुळे रिलेशनशिपवर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो आणि सहसा कोणावरती विश्वास संपूर्णपणे ठेवला जात नाही. हा सुद्धा भाग तुमच्या नातेसंबंधावरती तीव्र परिणाम करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बौद्धिक अतिशय चांगलं असतं, परंतु शारीरिक क्षमतेच्या ज्या गोष्टी आहेत किंवा कष्टप्रद जीवन किंवा ज्या ठिकाणी कष्ट आहेत, मेहनत आहेत अशी कामं त्यांना आवडत नाही किंवा त्यांच्यावरती केली जात नाही किंवा करवत नाही, कारण लवकर थकून जातात, लवकर मलू जातात. फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या फिटनेसच्या संदर्भात प्रचंड प्रमाणात जागरूक असतात. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तरी त्यांना त्या फार मोठ्या झाल्यात की काय असं वाटतं. खास करून यांना पोटदुखी किंवा पाठदुखीचे त्रास जास्त प्रमाणात होतात आणि डोकेदुखी यांना सामान्यतः दिसून येते, कारण छोट्या छोट्या गोष्टींचा अति विचार केल्यामुळे अशा प्रकारचे थोडेसे त्रास होतात. कधी कधी स्किन ॲलर्जीचा त्रास सुद्धा यांच्यामध्ये दिसून येऊ शकतो. असं जरी असलं तरी कन्या राशीची जी स्त्री असते ती बऱ्याच प्रमाणात अलर्ट असते.
फार अलर्ट असते, छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा खूप विचार करते. आणि तिसरी आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. कन्या राशीच्या स्त्रीची निर्णय क्षमता ही फार कमी असते. एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा तर घ्यायचा की नाही या द्विधावस्थेत त्या जवळजवळ बऱ्याच वेळा निर्णय घेतला सुद्धा जात नाही आणि यामुळे जीवनातल्या चांगल्या चांगल्या संधी त्यांच्या हातून गमावल्या जाऊ शकतात. अर्थात याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण ही गोष्ट परत तुमच्या रिलेशनशिपवरती खूप खोल परिणाम करू शकते. अर्थातच या ज्या स्त्रिया आहेत म्हणजे या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, उत्तरा, हस्त आणि चित्रा. उत्तरा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत त्या थोड्याशा सामान्य असतात, बोलक्या असतात आणि त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज तुम्हाला दिसून येईल. हस्त नक्षत्रामध्ये कन्या राशीचे सगळे गुणधर्म तुम्हाला दिसून येते, म्हणजे नीटनेटकं नीटकं स्वच्छ टापटीप राहणीमान किंवा थोडंसं डेलिकेटनेस जो आहे, नाजूकपणा आहे, छोट्या मोठ्या गोष्टीवरती आपल्याला काय होणार नाही ना, की आपल्या संदर्भातले काही त्रास होणार नाही ना, तर हा जो भाग आहे हा भाग थोडासा जास्त दिसून येतो. संशयास्पद वृत्तीसुद्धा थोडीशी जास्त हस्त नक्षत्र आणि पुढच्या ज्या चित्रा नक्षत्रात थोडी जास्त दिसून येते. चित्रा नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर चित्रा नक्षत्रातले पहिले जे 2 चरण आहेत ते कन्या राशीचे शेवटचे 2 चरण असतात. चित्रा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत ह्या खरोखरच चित्राप्रमाणे असतात, म्हणजे त्यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं. थोडंसं तिखट वाटू शकेल, अर्थात त्यांचा जो स्वभाव असतो हा सुद्धा थोडासा तिखट असतो. पटकन बोलणं, मुद्द्यावर बोट ठेवून बोलणं, दुसऱ्याला कधी कधी लागेल असं बोलणं, विडंबनात्मक बोलणं, हा जो भाग आहे हा भाग कन्या राशीच्या स्त्रियांमध्ये थोडा जास्त दिसून येतो. अर्थात यावरती सुद्धा थोडंसं काम करणं गरजेचं राहील. मात्र यांच्या सौंदर्यावरती बरेच जण फिदा होतात. एकंदरीत तुम्हाला समजलं असेलच की कन्या राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता जो आपण व्हिडिओचा विषय आहे की वृषभ राशीचे पुरुष आणि कन्या राशीची स्त्री परस्पर नातेसंबंधात असतील, तर असे बरेचसे मुद्दे आहेत की ज्यामध्ये दोघांचं एकमत होतं. अर्थात दोन्ही ज्या राशीचे पुरुष किंवा स्त्री आहेत हे बोलके असतात आणि ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये तशी दिसून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल असतात. पैशाच्या संदर्भात यांचे पैशाची गणितं सहसा चुकत नाही. डिप्लोमॅसी दोन्ही राशीमध्ये तेवढ्याच चांगल्या प्रकारे दिसून येते, परंतु बोलणं हे वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये थोडं कमी असतं आणि बोलणं जास्त हे कन्या राशीच्या स्त्रीमध्ये जास्तच प्रमाणात दिसून येतं. बऱ्याचशा गोष्टी, कारण या दोन्ही राशी त्या त्रिकोणी योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत, त्याच्यामुळे बरेचसे गुणधर्म किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची मतं ही जवळजवळ सारखी येतात. परंतु असं जरी असलं तर या दोन्ही राशी संपूर्णपणे एक समांतर नक्कीच नाहीत. मग अशा कोणत्या गोष्टी की ज्यामुळे तुमच्या रिलेशनशिपवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीची जी स्त्री आहे ही कमिटमेंट लवकर देत नाही. जे मी सुरुवातीला सांगितलं की प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये कमिटमेंटसुद्धा महत्त्वाची असते. ही कमिटमेंट वृषभ राशीच्या पुरुषाकडून दिली जाऊ शकते किंवा दिली जाते सुद्धा, परंतु कन्या राशीची जी स्त्री आहे ती याबद्दल कमिटमेंट देताना थोडंसं तिला कठीण होऊन बसतं, लवकर निर्णयापर्यंत पोहोचत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीची जी स्त्री आहे ही थोडीशी पॉझिटिव्ह असते. म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषाने काय करायला हवं, काय नको, कोणाला भेटायचं, कोणाला नाही भेटायचं, दिवसाचा दिनक्रम काय असायला हवा, कुठे काय, अशी सगळी बारीक सारीक माहिती तिला दिवसभराची हवी असते. सुरुवातीला ते दिली जाते वृषभ राशीच्या पुरुषांकडून आणि मात्र नंतर ते त्याला कठीण होऊन बसते. म्हणजे आपल्या फ्रीडम किंवा स्वातंत्र्यावरती हा घाला आहे की काय, असं वृषभ राशीच्या पुरुषाला वाटतं आणि त्यामुळे सुद्धा थोडंसं तुमच्या रिलेशनशिपमध्ये त्याचा त्रास होऊ शकतो. किंवा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा अति प्रश्न विचारणं हा भाग जो कन्या राशीच्या स्त्रीमध्ये असतो त्याने सुद्धा तुमच्या नातेसंबंधावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण त्यामुळे ट्रस्टवर्दीनेस किंवा विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उभं राहतं. तर या संदर्भात सुद्धा कन्या राशीच्या स्त्रीने थोडंसं विचार करणं गरजेचं राहील. वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांची वाणी कधी कधी तिखट होऊ शकते आणि तिखट वाणी ही कधीच कन्या राशीच्या स्त्रीला ऐकावीशी वाटत नाही, खास करून त्यांच्या प्रियकराकडून. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हट्टीपणा, जो की वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हट्टीपणा किंवा स्टेटस वृत्ती बनवणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. अर्थात याचा सुद्धा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होऊ शकतो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र एक गोष्ट चांगली आहे दोन्ही राशींमध्ये की ज्या दोन्ही राशी ज्या आहेत त्या फ्लेक्झिबल आहेत, ॲडजस्ट करण्याला तयार होणार आहेत. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लर्टिंग करणं किंवा इतर व्यक्तींमध्ये इंटरेस्ट दाखवणं, यामुळे सुद्धा तुमच्या नातेसंबंधात त्याचा अगदी विपरीत परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर अर्थातच तुमची कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. मगासपासून आपण जो विचार केला तो तुमच्या फक्त राशीवर किंवा चंद्र राशीवर केला. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि ते वेगळ्या राशी नक्षत्र किंवा योगामध्ये सुद्धा असतात आणि त्याच्या अर्थात परिणाम सुद्धा वेगवेगळे असू शकतात. आपली जी कुंडली आहे ते पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पुरुष आणि कन्या राशीची स्त्री परस्पर प्रेम संबंधात किंवा रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांची जी रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जाईल
या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.